नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7 एप्रिल 2024 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील उच्च शिक्षण हायर एज्युकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 46. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये टिंबटिंबचा विकासही अभिप्रेत आहे. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज नॉट जस्ट अवेअरनेस अँड नॉलेज बट इट इज ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ. पर्याय क्रमांक ए डीपर नॉलेज सखोल ज्ञान. पर्याय क्रमांक बी थिअरॉटिक नॉलेज सैद्धांतिक ज्ञान. पर्याय क्रमांक सी प्रॉपर ॲटिट्यूड योग्य अभिवृत्ती. आणि पर्याय क्रमांक डी प्रॉपर कन्सेप्ट्स योग्य संकल्पना. तर पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये योग्य अभिवृत्तीचा विकासही अभिप्रेत असतो. म्हणजेच पर्याय क्रमांक सी प्रॉपर ॲटिट्यूड. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन is not just awareness and knowledge but it is also development of proper attitude. पुढील प्रश्न क्रमांक 47. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केले जातात. इंडियन एज्युकेशन सिस्टीम जनरली इज डिवायडेड इंटू फॉलोइंग पिरियड्स. तर भारतीय शिक्षण व्यवस्था तिचं साधारणतः मुख्यतः 5 टप्पे पडतात. त्यामध्ये सुरुवातीला वैदिक काळ, त्यानंतर येतो बौद्ध काळ, त्यानंतर येतो मुस्लिम काळ, त्यानंतर आहे ब्रिटिश काळ आणि सर्वात शेवटी आहे स्वातंत्र्योत्तर काळ. तर असा एक पर्याय आहे. पर्याय क्रमांक ए पहिलाच पर्याय हा योग्य असल्यामुळे पुढील बघण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ हे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे मुख्यतः 5 विभागामध्ये विभागणी केली जाते. पुढील प्रश्न क्रमांक 48. पत्र व्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टीचा समावेश होतो. इन करस्पॉन्डन्स एज्युकेशन सिस्टीम द फॉलोइंग थिंग्स आर इन्क्लुडेड. पर्याय क्रमांक ए ओनली गायडिंग इन्स्ट्रक्शन्स फक्त मार्गदर्शक सूचना. पर्याय क्रमांक बी ओनली सॉल्व आन्सर्स थ्रू लेटर्स फक्त सोडविलेली उत्तरे. पर्याय क्रमांक सी मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेली उत्तरे. पर्याय क्रमांक डी मार्गदर्शक सूचना सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने. तर पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. पुढील प्रश्न क्रमांक 49. पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये टिंबटिंब येथे स्थापन झाली. द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969 ॲट. पर्याय क्रमांक ए अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी. पर्याय क्रमांक बी इंग्लंडमधील मिल्टन केनिस या ठिकाणी. पर्याय क्रमांक सी फ्रान्समधील पॅरिस आणि पर्याय क्रमांक डी भारतातील दिल्ली. तर पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना ही 1969 मध्ये इंग्लंडमधील मिल्टन केनिस या ठिकाणी स्थापन झाली. द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969 ॲट मिल्टन केनिस इन इंग्लंड. पुढील प्रश्न क्रमांक 50. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे टिंबटिंब केंद्र समजले जाते. अकॉर्डिंग टू मुस्लिम सिस्टीम ऑफ एज्युकेशन मदरसा इज सपोज टू बी द सेंटर ऑफ. पर्याय क्रमांक ए प्राथमिक शिक्षण. पर्याय क्रमांक बी माध्यमिक शिक्षण. पर्याय क्रमांक सी उच्च शिक्षण आणि पर्याय क्रमांक डी तांत्रिक शिक्षण. तर मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे उच्च शिक्षणाचे केंद्र समजले जाते.
अकॉर्डिंग टू मुस्लिम सिस्टीम ऑफ एज्युकेशन मदरसा इज सपोज टू बी द सेंटर ऑफ हायर एज्युकेशन. तर हे होते 2024 महाराष्ट्र सेट या परीक्षेतील उच्च शिक्षण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.